Morning guys, in this lecture we will start our next question. Security Exchange Board of India, that means SEBI objective and its function. Okay, so in last lecture we were discuss about what is meant by primary market and what is meant by secondary market. Okay, secondary market हे दोन्ही कशाचे पार्ट आहेत? फिनान्शियल मार्केट. ओके, सेकंडरी मार्केट मध्ये कोणती सिक्युरिटी एक्सचेंज केली जाते, इश्यू केली जाते? सेकंड हँड सिक्युरिटी इश्यू केली जाणार आहे, ज्या सिक्युरिटीचं रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर केलं जातं. लिसन, सिक्युरिटीचं रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर केलं जातं, त्या सिक्युरिटीला लिस्टिंग सिक्युरिटी असं म्हणतात. आणि ही सिक्युरिटी ह्या स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये इश्यू केली जाते. सो सेबी कशा पद्धतीने फंक्शन रन करते, सेबीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्या बेसवरती आपण आजची क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, दॅट मीन्स सेबी, वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन एप्रिल 12, 1988. ओके, सेबी कधी इंट्रोड्यूस झालेली आहे? सेबी वॉज इंट्रोड्यूस or established on April 12, 1988. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये लिहून द्या. सेबीचा फुल फॉर्म मध्ये मेन्शन करा. सेबी स्टँड फॉर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ऑनलाइन स्टुडंट सेम टाइमला राईट डाऊन करा. सेबी स्टँड फॉर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी established was on 12 April 1988. 12 April 1988. It is a statutory organization since 1992. It became a statutory organization since 1992. आता लिहून नका घेऊ, जस्ट लिसन. काय आहे इंट्रोडक्शन डिटेल मध्ये बघू आणि जे शॉर्ट इम्पॉर्टंट आहे तितकंच लिहू. काय सांगितलं आपण? सेबीचा फुल फॉर्म सांगितलेला आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 12 एप्रिल 1988. जस्ट तेव्हा एस्टॅब्लिश झाली होती, पण सेबी स्टॅट्युटरी कधी झालेली आहे? सेबी बिकेम स्टॅट्युटरी 1992. ओके, 1992 मध्ये. स्टॅट्युटरी म्हणजे काय म्हणतो आपण, सांगा बरं? स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन म्हणजे माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय स्टॅट्युटरी? We will already learn in auditing subject what is mean by statutory. ऑनलाइन स्टुडंट कोण सांगेल? स्टॅट्युटरी म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटचे राईट्स मिळतात तुम्हाला फंक्शनिंग करण्यासाठी, दॅट मीन्स स्टॅट्युटरी. स्टॅट्युटरी कंपल्सरी असं म्हणू शकता, किंवा गव्हर्नमेंट authorized असणं, that means statutory. Okay, so became a statutory organization in 1992. It was set up on 21st February 1992 through an ordinance issue on 30th January 1992. The SEBI Act replaced the ordinance on April 4, 1992. The Act entrusted SEBI with comprehensive power over the practically all the aspect of capital operation. म्हणजे सेबी जे ऑपरेशन कंप्लीट करणार आहे, हे ऑपरेशन कोणते होते? तर सगळे कॅपिटल मार्केट ऑपरेशन. द सेबी इज अंडर द ओव्हरऑल कंट्रोल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. म्हणजे सेबीवरती, सेबी कोणाच्या अंडर कंट्रोल करते हे ऍड केला तरी चालेल. The SEBI is under the overall control of, write down, the SEBI is under the overall control of Ministry of Finance. Continue kara. It has its head office in Mumbai. Head office कुठे आहे सेबीचा? मुंबई मध्ये. It has its head office. SEBI's head office in Mumbai. And regional offices at Delhi,
Kolkata and Chennai. Delhi, Kolkata and Chennai. Enough. It is an independent organization with back and statute, and it's the accountable. It's parliament. Today, SEBI has become an important constituent, the financial regulatory framework of India. म्हणजे जे शेअर मार्केटच्या सगळ्या गोष्टी डिसाइड करण्याचा फ्रेमवर्क कोणाकडे आहे? सेबी कडे आहे. It is the member of IOSCO, an international body consisting of security regulator from over 100 countries. Okay, so total 100 countries काय असणार? कंट्रीज वरती कंट्रोल करण्याचं काम रिगार्डिंग शेअर मार्केट हे सेबीच्या अंडर आहे. नेक्स्ट हेडिंग द्या, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेबी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेबी. इंट्रोडक्शन क्लियर झालं का बघा? काय काय ऍड केलेलं आहे आपण? SEBI stand for SEBI introduced on SEBI काय नाव आठवलं? SEBI stand for SEBI introduced. SEBI statutory कधी झाली? SEBI चे हेड ऑफिस and SEBI चे regional offices. Okay, take 1 minute and revise first of all introductory part. Just 1 minute. Something. It stands for Security and Exchange Board of India. It is a statutory. SEBI established in 12 April 1988. It became statutory in 1992. It's in overall control under the Ministry of Finance. Its head office is in Mumbai and its regional offices are in Delhi, Kolkata and Chennai. Very good. SEBI stands for Security and Exchange Board of India. It is established on April 1988. It becomes statutory in 1992. It is under overall control of Ministry of Finance. The head office of SEBI is in Mumbai and regional offices in Chennai, Kolkata. Very good. आणखी पण सांगणार आहे वर्स मध्ये मिस्टर? Overall department. Overall, the Ministry of व्हेरी गुड. वॉइस मध्ये कोण सांगणार आहे का? सांगचे? हां सांग. Security Exchange Board of India. SEBI stands for Security Exchange Board of India. It was established in 12 April 1988 and became statutory organization. Statutory organization in 12 1992. 1992. Its head office is required in Mumbai and regional office. Required नहीं, head office in Mumbai. SEBI's head office simple mention कर. SEBI's head office in Mumbai and regional offices in Chennai. हाँ. दिल्ली म्हणजे जे काय म्हणतात चार सिटीज मतलब हाँ मेट्रो सिटीज आहेत ना तो दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई हे चार मेट्रो सिटीज आहेत. हाँ बॉयज SEBI stands for Security. तुझं नाव सेबी आणि तुझं नाव सांग. मास्क कधी वरती नाही सैला थोडीसा प्रॉब्लेम आहे. सोडलं झालं SEBI stands for Security Exchange Board of India. SEBI established on 12 April 1988
statutory organization 1988. कशाचा आहे ना? City head office in Mumbai and regional offices in Kolkata and Okay, very good. Head office and interest ना. चलो next heading, objective of SEBI. Objective of SEBI heading द्या. Point number first, the regulate the activities of stock exchange. The regulate the activities of stock exchange. The regulate activities of stock exchange म्हणजे काय? तर स्टॉक एक्सचेंज मध्ये जे फंक्शन होतात डेली त्याचं रेग्युलेट करणं, रेग्युलर त्याच्यावरती कंट्रोलिंग करण्याचं काम सेबीला करावं लागतं. दॅट मीन्स द रेग्युलेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टॉक एक्सचेंज. पॉइंट नंबर 2, टू प्रोटेक्ट द राइट ऑफ इन्व्हेस्टर. टू प्रोटेक्ट द राइट ऑफ इन्व्हेस्टर and ensuring safety to their investment. Ensuring safety to their investment. मग सेबीचे इंटेन्शनच काय आहे किंवा सेबी जसं आपण म्हणतो ना, दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह टू प्रोटेक्शन टू द इन्व्हेस्टर. जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या कंपनीज मध्ये त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन देण्याचं काम सेबीच्या अंडर करावं लागतं. मग प्रोटेक्शन कशा पद्धतीने देते? चला आज हिवाळा आहे, तुम्हाला स्वेटर सगळ्यांना दिले जाईल असं आहे का? हो, दिस इज प्रोटेक्शन. सांगा बरं मग प्रोटेक्शन कसं असेल? हा, किंवा जिथे तुम्ही एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करताय ना, तर ती कंपनी दिस इज द राईट ऑर रॉंग आणि त्या कंपनीची पोझिशन इंडिकेट करण्याचं काम सेबीच्या अंडर करतं. जसं आपण म्हणतो ना, रेटिंग आहे, पुढे जाऊन आपण डिटेल बघणार आहोत. क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. सो दे रिव्हील्स द आयडेंटिटी ऑफ अ पर्टिक्युलर कंपनी इन फॉर एक्झाम्पल AAA, जसं आपण लास्ट लेक्चरला सांगितलं, A फॉर हायर सेफ्टी, D फॉर डिफॉल्ट. हे रँकिंग देण्याचं काम किंवा रेटिंग देण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर होतं, पण ऑन द बिहाफ ऑफ सेबी. मग हे जेव्हा तुम्हाला रेटिंग समजतं किंवा एखाद्या कंपनीची पोझिशन समजते, दॅट मीन्स ओके दे आर सिक्युअर, म्हणजे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. सो सेकंड मध्ये काय सांगितलं आहे? टू प्रोटेक्ट द राईट ऑफ इन्व्हेस्टर अँड इन्शुरिंग सेफ्टी ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. पॉइंट नंबर 3, टू प्रिव्हेंट fraudulent and malpractice. To prevent fraudulent and malpractices by having balance between self-regulation of business and its statutory regulation. ओके, आता काही फ्रॉडलेंट सिच्युएशन आहे, माल प्रॅक्टिसेस काही जर बघाय दिसल्यास तर सेबी काय करेल? प्रिव्हेंट करेल अशा प्रॅक्टिसेसला. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही सेल्फ रेग्युलेशन आहे किंवा स्टॅच्युटरी रेग्युलेशन आहे, ह्या गोष्टी रन करण्याचं काम सेबी करते. ओके, रिगार्डिंग माल प्रॅक्टिसेस अँड फ्रॉडलेंट. नेक्स्ट, टू रेग्युलेट अँड डेव्हलप अ कोड ऑफ कंडक्ट. टू रेग्युलेट अँड डेव्हलप code of conduct for intermediaries such as brokers, underwriters, etc. To regulate and develop code of conduct म्हणजे जसं आपण सांगितलं, when we issue any security under secondary market, that time we will prefer a specific authorized broker or underwriter. म्हणजे we can't directly buy or sell security in secondary market. जसं प्रायमरी मार्केट मध्ये आपण स्वतः सिक्युरिटी एक्सचेंज करू शकतो, बाय सेल करू शकतो, तसं सेकंडरी मार्केट मध्ये नाही. तिथे तुम्हाला कंपल्सरी एका अथोराइज ब्रोकरची रिक्वायरमेंट आहे किंवा अंडररायटरची रिक्वायरमेंट आहे. सो त्या अंडररायटरने किंवा ब्रोकरने कशा पद्धतीने डीलिंग केलं पाहिजे?
तर याची कोड ऑफ कंडक्ट किंवा जे रूल्स आहे डिसाइडेड बाय सेबी. ओके, म्हणजे तो अंडर रायटरने डिसाइड करू शकतात की मी किती कमिशन चार्ज करेल किंवा माझा प्रॉफिट काय असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, आणि कशा पद्धतीने प्रोटेक्शन द्यायचं. ऑल दिस थिंग डिसाइडेड बाय सेबी. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, नेक्स्ट. Online student, is it clear first to three? Yes, ma'am. Yes, ma'am. Next. To control insider trading. To control insider trading. म्हणजे जे डीमॅट अकाउंटच्या अंडर, डिमटेरियलायझेशनच्या अंडर जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते ऑनलाईन, आता माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऑनलाईन आहे. जसं आपलं दापोली मार्केट आहे तसं कुठेही शेअर मार्केट तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. जस्ट इट्स आर ऑफिसेस जे आहेत, जे माहिती आहे तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, राईट. सो तिथे ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या अंडर हे सगळं डीलिंग. बट फिजिकली कुठेही असं नाहीये की मार्केट आहे तिथे गेलो तर आपण जसं व्हेजिटेबल परचेस करतो तसा शेअर परचेस करून आणतात. नो. सो जे इनसाइडर ट्रेडिंग आहे, ऑल दिस थिंग हँडल बाय सेबी. म्हणजे तिथे काही फ्रॉड होत नाहीयेत ना, किंवा कोणत्या कंपनी एखादी डिफॉल्टर आहे अँड दे चार्ज व्हेरी हाय प्राइस रिगार्डिंग शेअर, असं काही होतंय का? सो ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल करण्याचं काम सेबी करत असते. ओके, दॅट मीन्स टू कंट्रोल इनसाइडर ट्रेडिंग. नेक्स्ट पॉइंट. To create healthy market environment. To create healthy market environment. So as to enable companies to create healthy market environment, so as to enable companies to raise adequate fund for their business through the sale of security, like share, debenture, bond. Is it clear? ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही समजलेलं नाही याचं काही आहे का बघा. फर्स्ट बघितलं आपण, ऍक्च्युअली जे मेन फंक्शन आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, रेग्युलेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टॉक एक्सचेंज. खूप सारे स्टॉक एक्सचेंज आहेत पण आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू पुढे जाऊ. देन प्रोटेक्ट द राईट ऑफ इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देणं, त्यांना सेफ फील करणं, हे सुद्धा सेबीचं ऑब्जेक्टिव्ह बघितलं आपण. देन काही फ्रॉड माल प्रॅक्टिसेस होत असेल तर त्यावरती एक रेग्युलेशन स्ट्रिक्टली फॉलो करणं किंवा प्रिव्हेंट करणं, ह्या गोष्टी सुद्धा सेबीला कराव्या लागतात. Then to regulate and develop code of conduct regarding intermediary, that means authorized broker and underwriter. Okay, code of conduct, rules, regulation decided by SEBI. Then control regarding insider trading. जे इनसाइडर ट्रेडिंग आहेत, बऱ्याच वेळी असं होतं की जे इन्व्हेस्टर आहेत ते थोडेसे, त्यांना बऱ्याच गोष्टी माहित असतात असं नाही. सो इनसाइडर ट्रेडिंग मध्ये सुद्धा फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत किंवा माल प्रॅक्टिसेस होऊ शकतात. सो अशा वेळी कंट्रोलिंग हे खूप महत्वाचं असतं. अँड ऑल दिस थिंग डन बाय सेबी. देन अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज क्रिएट हेल्दी ऍटमॉस्फिअर इन ट्रेडिंग. ओके, एक हेल्दी ऍटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम सुद्धा सेबी करत असते. इज इट क्लिअर? ओके, नेक्स्ट हेडिंग द्या, फंक्शन ऑफ सेबी. Function of SEBI. Point number first, protection of investors' interest. SEBI has issued guideline. First of all, listen and then write. Okay, आपल्याला किती highlighted हे बघूया आपण. SEBI has issued guideline to companies for bringing transparency in their operation and also avoiding exploitation of investor. Okay, SEBI काय करते? SEBI has issued guideline to the companies. कंपनीसाठी ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन इश्यू करण्याचं काम SEBI करते.
Okay, regarding protection to the investor. So SEBI has issued guideline to companies for bringing transparency their operation. म्हणजे जसं आपण म्हणतो की कंपनीची पोझिशन काय आहे यासाठी आपण बॅलन्स शीट चेक करतो. दॅट मीन्स वी कॅन इझिली जज कंपनीज परफॉर्मन्स विथ द हेल्प ऑफ बॅलन्स शीट. तसंच काही गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईन जेव्हा इश्यू होतात त्या गाईडलाईन थ्रू वी कॅन इझिली जज कंपनीज गुड और बॅड. Okay, then SEBI issue public interest advertisement to enlighten investor on the basic feature of various instruments and minimum precaution they should take before choosing an investment. So public interest advertisement plus SEBI important देईल. That means SEBI issue public interest advertisement. आणि त्या ऍडव्हर्टाइज वरून आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो कंपनीची पोझिशन, कंपनीची सिच्युएशन. आणि हे आपल्याला कधी हेल्प होणार आहे, व्हेन वी चुझिंग इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट, सेबी लुक आफ्टर द कंप्लेंट रिसीव्ह फ्रॉम इन्व्हेस्टर फॉर फेअर सेटलमेंट. असं नाही की ओके तुम्हाला एक प्रोटेक्शन दिलेलं आहे, दॅट मीन्स आपली ड्युटीज कंप्लीट झाली. नो, जर एखाद्या इन्व्हेस्टरची कंप्लेंट आली तर ती कंप्लेंट सुद्धा सेटल आउट करण्याचं काम सेबीला करावं लागतं. राईट. सो सेबी लुक आफ्टर द कंप्लेंट रिसीव्ह फ्रॉम द इन्व्हेस्टर अँड फॉर फेअर सेटलमेंट. योग्य पद्धतीने ते हँडल करण्याचं काम सुद्धा सेबी करेल. देन इट प्रोव्हाइड एज्युकेशन अँड गायडन्स टू द इन्व्हेस्टर थ्रू पब्लिशिंग ऑफ न्यूजलेटर अँड बुकलेट. म्हणजे सपोज यू आर अ न्यू इन्व्हेस्टर, आपण एक न्यू इन्व्हेस्टर आहोत, तर आपण एखाद्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची यासाठीचं सुद्धा एज्युकेशन ह्या इन्व्हेस्टरला प्रोव्हाइड केलं जातं. ओके, सो इट प्रोव्हाइड एज्युकेशन अँड गायडन्स टू द इन्व्हेस्टर थ्रू पब्लिशिंग ऑफ न्यूजलेटर अँड बुकलेट. म्हणजे काय, म्हणजे इथे कुठल्या इन्स्टिट्यूशन आहेत का सेबीच्या की तिथे तुम्हाला टीचिंग केलं जातं? नाही. एज्युकेशन कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं जाणार आहे मुस्कान? एज्युकेशन कसं प्रोव्हाइड केलं जाईल? सेबी प्रोव्हाइड एज्युकेशन टू द इन्व्हेस्टर थ्रू बुकलेट. म्हणजे ते बुकलेट देत आहेत. ओके, तुम्ही रीड करा आणि अंडरस्टूड करा की ऍक्च्युली कंपनी काय आहे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, दॅट्स इट. तर तुम्ही एक्सपेक्ट कराल की एखादी इन्स्टिट्यूशन काढा आणि आमचं लेक्चर. इट इज नॉट पॉसिबल, दॅट्स वाय. So next, it has introduced norms for disclosure of half-yearly unaudited result of the company. It has also revised the format for prospectus to provide more information to the investor. म्हणजे सपोज जसं म्हणतो की आपण ऑडिटिंग हे ऑलवेज लास्ट इयर एंडिंगला होतं, पण एखाद्या कंपनीला जर मिड मध्ये फंड राईज करायचे असतील तर हाफ इयरली ऑडिटिंग करून कंपनीची पोझिशन शोज करा, देन यू विल राईज फंड विथ द हेल्प ऑफ शेअर मार्केट. राईट. सो हे जे नॉर्म्स आहेत हे सुद्धा सेबी काय करेल, इश्यू करेल. अँड लास्ट, इट इस्टॅब्लिश्ड अ फंड कॉल्ड द इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन फंड. This fund is established by SEBI to achieve its objective, that is protect the interest of investor. एक फंड क्रिएट करेल आणि त्या फंडचं युटिलायझेशन इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शन साठी करेल. राईट. SEBI has issued guideline SEBI has issued guideline to complain. SEBI has issued guideline to companies for bringing transparency in their operation. फर्स्ट सेकंड 3 असे पॉइंट मेन्शन करा ना. पॉइंट नंबर फर्स्ट मध्ये हे सब पॉइंट आहे. SEBI has issued guideline to companies for bringing transparency in their operation. Point number 2, SEBI issue public interest advertisement. Public interest advertisement.
सेकंड झालं सेबी इशू पब्लिक इंटरेस्ट ऍडव्हर्टायझिंग. Third, complaint received from investor. Complaint received from investor for fair settlement. For fair settlement. Online student लिहून घेताय ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. चार्ट मध्ये लिहून घ्या. व्हेरी गुड. सो सेबी काय सांगितलं? कंप्लेंट रिसीव्ह फ्रॉम इन्व्हेस्टर फॉर फेअर सेटलमेंट. नेक्स्ट पॉइंट. It provide education and guidance to investor. Next point, it provides education and guidance to investor through publishing newsletter and booklet. It provide education and guidance to investor through publishing of newsletter and booklet. Next, introduce norms, NORMS, norms for disclosure, half yearly unaudited result, half yearly unaudited result. And last, it has established a fund. It has established fund called the Investor Protection and Education Fund. It has established a fund called the Investor Protection and Education Fund. आता एक लक्षात ठेवा 100 मार्कच्या पेपर मध्ये शॉर्ट नोट सुद्धा विचारले जातात. सो हा फक्त फर्स्ट पॉइंट आहे, हा शॉर्ट नोटला विचारला जातो. प्रोटेक्शन टू द इन्व्हेस्टर तेव्हा हा डिटेल लिहा. जेव्हा डिरेक्टली फंक्शन ऑफ सेबी विचारते तेव्हा फक्त यामध्ये कोणतेही 4 पॉइंट तिथे ऍड करायचे. ओके, पॉइंट नंबर 2 मेन्शन करा. प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. First of all, listen and then write. Okay. SEBI prohibit insider trading. जसं आपण आधीच बघितलं की इनसाइडर ट्रेडिंग हे गुड असावं किंवा कुठेही त्यामध्ये फ्रॉड होऊ नये, माल प्रॅक्टिसेस होऊ नये यासाठी सेबी वर्क करतो किंवा सेबीचं ते मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. सेबी प्रोहिबिट इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर इज एनी पर्सन कनेक्टेड विथ द कंपनी सच एज द डायरेक्टर्स, प्रमोटर्स एक्सेट्रा. These insider have sensitive information which is not available to people at a large. Obviously, जसं की म्हणतो काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे वी कांट डिस्क्लोज ऑन अ पब्लिक. ओके, पब्लिक समोर आपण थोडी ती डिस्क्लोज करणार आहोत बिकॉज सम पर्सन आर सेन्सिटिव्ह रिगार्डिंग ऑर्गनायझेशन. मग यामध्ये यामध्ये डायरेक्टर्स आहेत किंवा प्रमोटर्स असू शकतात. These insider have sensitive information which is not available to people at a large. If they use this information to make a profit, then it is known as the insider trading. According to SEBI, no insider shall either on his own behalf or on the behalf of any other person deal in security of the company listed on any stock exchange on the basis of any unpublished price sensitive information. सो प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. आधी इनसाइडर ट्रेडिंगचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं का बघा. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? इनसाइडर ट्रेडिंग मीन्स जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काही स्पेसिफिक पर्सन दॅट मीन्स प्रमोटर आहेत, डायरेक्टर आहेत, ते यूज करतात काही स्पेसिफिक पर्सन साठी फॉर अ मेकिंग प्रॉफिट.
बट दिस इज गुड फॉर ऑल इन्व्हेस्टर नाही. जर तुम्हाला ती डिस्क्लोज करायची असेल तर ती सगळ्यांसाठी करा, स्पेसिफिक पर्सन साठी नका करू. सो अशी जर काही सिच्युएशन दिसत असेल तर त्यावरती प्रोहिबिशन आणण्याचं काम सेबीला करावं लागतं. सो प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर ट्रेडिंग अजून क्लिअर करा, काय सांगितलं आहे. सेबी प्रोहिबिट्स इनसाइडर ट्रेडिंग. इनसाइडर मीन्स insider is any person connected with the company such as directors or promoters etc. These insider have sensitive information which is not available to people at large. ते सगळ्यांसाठी नाही डिस्क्लोज करत आहे. बट इफ दे यूज दिस इन्फॉर्मेशन टू मेक अ प्रॉफिट देन इट इज नोन ॲज द इनसाइडर ट्रेड. पण तीच इन्फॉर्मेशन ती जर प्रॉफिट मिळवण्यासाठी करत असेल तर दिस इज द रॉंग फॉर ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज फॉर इन्व्हेस्टर. सो अशी जर काही इन्फॉर्मेशन तुम्ही यूज करून प्रॉफिट मिळवत असाल तर यावरती प्रोहिबिशन आणण्याचं काम सेबीला करावं लागतं. इज इट क्लिअर? राईट डाऊन. सेबी प्रोहिबिट इनसाइडर ट्रेडिंग. सेबी प्रोहिबिट इनसाइडर ट्रेडिंग. Full stop. Insider is any person connected with the company काय सांगितलं. Connected with the company such as director, promoters, etc. Director, promoters, etc. These insider have sensitive information. These insider have sensitive information which is not available to people at a large. If they use this information to make a profit, if they use this information to make a profit, then it is known as insider trading. If they use information to make a profit, then it is known as insider trading. Therefore, SEBI prohibit on insider trading. Therefore, therefore SEBI prohibit on insider trading. Okay, आपण रिमेनिंग पॉइंट आहे नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्स.